सुमन सकाळी घरी गेली ती एक निर्णय घेऊनच. ती दुसऱ्या दिवशीपासनं वरच्या 2 खोल्यांमध्ये वेगळी राहायला जाणार होती. घरी आल्यावर तिने नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला. केदार ऑफिसला जायची तयारी करत होता. घरात काहीशी वादळाच्या आधीची शांतता वाटत होती. ऑफिसमध्ये जायला त्याचं मन तयार होत नव्हतं. सुमन आपलं सामान आवरायला लागली होती. संपदाही आपलं सामान आवरत होती. सुमनचा निर्णय पक्का झाला होता. तिने मुद्दामूनच केदारला काही सांगितलं नव्हतं, कारण तो वेगळं राहू देणार नाही याची तिला खात्री होती. दुपारी जेवण झाल्यावर ती जरा हॉलमधल्या दिवाणावर लवंडली. दिवाणावर बसताना तिने पाहिलं, त्यावर हात फिरवला. उद्यापासून तिची बसण्याची जागा बदलणार होती ना. खूप वेदनादायी निर्णय होता तो, पण काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतंच ना. कितीही मन घट्ट केलं तरी ते क्षणभरासाठी का होईना कणभर तिला मागे खेचत होतं. चला सुमनताई उठा, निघा पुढच्या प्रवासाला, म्हणून सुमन उठतच होती. इतक्यात संपदा बॅग पर्स घेऊन खोलीतनं निघाली. तिला काही कळायच्या आत कांचनचा हात घट्ट पकडून तिला जवळपास फरफटत नेत होती. कांचन सरळ न चालता सुमन आजी म्हणून सुमनकडे झेपावत होती. कुठे चाललीस ग पिल्लू तू? संपदा कांचनला खेचत फाटकातनं बाहेर पडली. सुमनला धडधडायला लागलं. ती थरथर कापायला लागली. तिला चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं. तशाही परिस्थितीत ती संपदाच्या मागे धावली. तिने आवाज दिला, संपदा, अगं थांब, जाऊ नको संपदा. ती ताड निघून गेली. सुमननी स्वतःला सावरलं. केदारला फोन करण्यासाठी तिने रिसिव्हर उचलला, पण परत ठेवून दिला. नको, त्याला रस्त्याने गाडी चालवत यायचं आहे. घरी येऊ देत, मग सांगू, तिच्या मनात विचार आला. तिने विनूला फोन लावला. ऐकून विनूही घाबरली. तिचे हातपाय कापायला लागले. असं काही घडेल याची तिलाही कल्पना नव्हती. ती म्हणाली, आई तू घाबरू नकोस, मी येतेय. विनू ताबडतोब घरी येऊन पोचली. सुमन शेजारच्यांच्याकडे धावत गेली. त्यांना तिने घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्यांना संपदाचा स्वभाव माहिती असल्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काळजी करू नका, अशी शेजाऱ्यांनीही हमी दिली. सुमनचे हातपाय गार पडले होते. आता पुढे कशाचा सामना करायला लागणार काय माहिती. सुमन डोक्यावर हात ठेवून स्वतःच्या मनाशी पुटपुटत होती. विनूनी चहा करून आणला. ती आईला धीर देत बसली होती. कधी 6 वाजतात आणि केदार घरी येतो असं त्यांना वाटत होतं. त्याच्या मागे नसता घोर लागणार होता. तिला त्याची खूप काळजी वाटायला लागली होती. माझ्या पोराच्या नशिबी काय लिहून ठेवलेस देवा, तूच सांग रे. ती ढसाढसा देवाच्या समोर बसून रडत होती. विनूलाही समजत नव्हतं कसं सांभाळू, काय करू. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडेल म्हणून. संध्याकाळी केदारच्या पाठोपाठ विवेकही आले. ऐकून केदार मटकन खालीच बसला. त्याची परिस्थिती अगदी अस्ताव्यस्त झालेली होती. काळजाच्या तुकड्यासाठी त्याचा जीव तुटत होता. त्यांनी संपदाकडे फोन लावला. कुणीतरी उचलला, पण केदारचा आवाज ऐकून पटकन ठेवून दिला. तोही घाबरला होता. सगळी भयानक परिस्थिती बघून विवेकनं या दोघांना घरी नेण्याचा निर्णय घेतला. विवेक त्यावेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. आज तर तुम्ही दोघं आमच्याकडे चला, बघू पुढे काय होतंय ते. त्या क्षणी केदारचं डोकं चालत नव्हतं. तो विवेक म्हणतील तसं करत होता. त्या दोघांना विवेक आणि विनूचा खूप आधार वाटत होता. त्यांच्या सांगण्याप्रमाणे केदार सुमन विनयाकडे गेले. फोन वाजला की त्यांना वाटायचं पोलीस स्टेशनमधनं तर नसेल. जीवाची नुसती तगमग होत होती. दाराची बेल वाजली की दारात पोलीस तर नसेल म्हणून भीत वाकून बघायचे. ती रात्र भयंकर अस्वस्थ विस्तीर्ण होती. संपता संपत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले म्हणजे काय, झोपलंच नव्हतं कोणी. डोळ्याला डोळा लागतच नव्हता. विनू चहा करत होती.
विवेक, सुमन स्तब्ध बसले होते. केदार फेऱ्या मारत होता. सगळं यंत्रवत चाललेलं होतं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शाळेला सुट्ट्या होत्या. श्री आणि केतकी झोपलेले होते. मनावर ओझं घेऊन केदार ऑफिसला गेला. त्याच्या बोलण्यात, हसण्यात मोकळेपणा नव्हता. प्रचंड भीती दिसत होती. ऊर धडधडत होतं. कामात लक्ष लागत नव्हतं. घरी थांबून वेळ गेला नसता म्हणून तो ऑफिसमध्ये आला होता. टेबलावरचा फोन वाजला. तो घाबरून एकटक नुसता पाहत होता. त्यांनी श्वास घेतला. मुठी आवळल्या. शरीर थरथरायला लागलं होतं त्याचं. डोळे भीतीनं वटारून तो पाहत राहिला. कुलकर्णी, ओ कुलकर्णी. टेंभेकरांनी हाक मारली. तो भानावर आला. केदार घामानं भिजला होता. त्याने खिशातला रुमाल काढून चेहऱ्यावरचा, मानेवरचा घाम खरडून पुसला. अहो, काय झालं कुलकर्णी? नाही, काही नाही. हे बघा, हे फाईल चेक करून घ्या, मग मी घेऊन जातो. टेंभेकर फाईल देऊन गेले. केदारनं मनगटावरचं घड्याळ बघितलं. 5 वाजायला आले होते. संध्याकाळी विवेक ऑफिसमधनं घरी आले ते मनाशी काहीतरी ठरवूनच. केदारही आला होता. रात्रीचं जेवण झाल्यानंतर विवेक बोलायला लागले. आता बास झालं. घाबरायचं कारण नाही. हा जीव घेणा खेळ आता थांबूयात. कालपासनं सगळं जीवन विस्कळीत झालंय. मी एका वकिलाशी बोलून आलोय. आता आरपार करायचं बास. आपली काहीच चूक नसताना विनाकारण का मनस्ताप भोगायचा? चूक, बरोबर, सुमन केदारला काहीच कळत नव्हतं. डोकं बधीर झालं होतं. सध्या तरी विवेकच्या मार्गानं ते चालत होते. मग आम्ही घरी जाऊ का? केदारनं विचारलं. नाही, थांबा, उद्या सकाळी जा. नाही, नको, आत्ताच जातो आम्ही, सुमन म्हणाली, कारण तिला इथे कसं तरी होत होतं. केदारनं बाईक सुरू केली. सुमन बसली. दोघांचाही चेहरा रडवेला झाला होता. विनूची ही अवस्था त्यांच्यापेक्षा वेगळी नव्हती. तिच्याही डोळ्याचं पाणी कळत नव्हतं. आईला, भावाला अशा अवस्थेत घरी एकटं पाठवताना तिच्या हृदयाला भोकं पडत होती. दुसऱ्या दिवशी वकिलाकडे जाताना केदारच्या डोळ्यांसमोर सारखा कांचनचा निरागस कोवळा चेहरा येत होता. त्या बिचारीचा या सगळ्यात काय दोष? त्याचे डोळे सारखे येता जाता झरझरत होते. त्यांनी देवाला नमस्कार केला. येतो आई म्हणत तो विवेक विनूबरोबर बाहेर पडला. त्यावेळी मी तिथेच होते, सुमनच्या बरोबर. मावशी, आईकडे लक्ष द्या, आम्ही येतो, मला सांगून गेले. सुमननं गणपती पाण्यात बुडवून ठेवला होता. या शेट्टे वकिलांनी सगळ्यांना बसवलं. त्यांनी चष्म्याच्या वरतून तिघांकडे बघितलं. 60च्या आसपास असावेत. अनुभव संपन्न वाटले. गोरेपान, समोर किंचित टक्कल, अर्ध्यापेक्षा जास्त पांढरे झालेले केस. हातात पेन होता. खाली पुस्तकात बघत होते. तिघे त्यांचा आवाज ऐकायला आतुर होते. त्यांनी पुस्तक बंद केलं. केदार कुलकर्णी कोण आहे? तुम्ही? केदारच्या डोळ्यात डोळे घालून ते बोलत होते. हे बघा, तुमची बाजू कितीही खरी असली तरी कायदा हा तुमची बायको काय म्हणते त्यानुसार चालतो. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 5 वर्ष झाली, केदारने शांत आवाजात उत्तर दिलं. 5 वर्ष. कमीत कमी 7 वर्ष झाली असती तर आपण छाती ठोकपणे आपला मुद्दा मांडला असता आणि तुम्हाला हवा तो निर्णय घेतला असता. तुमची तयारी आहे का बायको मुलीला सोडायची? केदार गडबडला. त्यांनी विवेककडे बघितलं. आवंढा गिळला. तो काहीच उत्तर देऊ शकला नाही. हो, आता ठरवलंय. म्हणजे खूप त्रास भोगलाय ना? उत्तर विवेकनं दिलं. जखम काढायला काही हरकत नाही, पण ज्या वेदना होतील त्या सहन करायची शक्ती आहे का? शेट्टे वकिलांनी केदार आणि विनूकडे बघत म्हटलं. दोघेही केविलवाणे हसले. त्यांना काहीच कळत नव्हतं काय उत्तर द्यायचं. मला काय वाटतं ते काही इतकं सोपं नाही आहे बरं का? शेट्टे वकील केदारकडे बघून म्हणाले. त्यांनी केदारचं मन ओळखलं होतं. त्यांचं नाव काय? संपदा, विनू म्हणाली. त्यांनी एक जरी कंप्लेंट केली ना पोलिसात तर तुम्ही
सगळेच्या सगळे जेलमध्ये जाल काय. त्यापेक्षा मी काय म्हणतो, कोणी मोठी माणसं असतील ना तुमच्या घरी, त्यांना घेऊन एक बैठक घ्या आणि सामोपचारानं ही कडी सोडवा. तिघेही जण सुन्न चेहऱ्यानं त्यांच्याकडे बघत होते. नंतर ते म्हणाले, नाही सुटली कडी तर मग आपण बघू काय. त्यांच्या या वाक्यानं सगळ्यांना कुठेतरी आशेचा किरण दिसला. सुस्कारत तिघेही उठले. केदारनं फी देण्याकरता खिशात हात घातला. नाही नको, नंतर बघू, आधी सगळं व्यवस्थित होऊ द्या. शेटे वकिलांनी डोळे बंद करून मान हलवत हात हलवला. एक प्रकारे केदार आणि सुमनला बरं वाटलं होतं. कोर्ट कचेऱ्या करायची त्या दोघांची बिलकुल इच्छा नव्हती. प्रकरण मिटलं नसलं तरी केदारला दूर कुठेतरी आशेचा किरण दिसायला लागला होता. 3-4 दिवस होऊन गेले होते. सुमन केदारला कांचनची खूप आठवण येत होती. न राहून केदारनी संपदाच्या माहेरी फोन लावला. हॅलो. फोन कांचननी घेतला होता. तिचा आवाज ऐकून केदारचे डोळे पाण्यानं तुडुंब भरले. तुटक आवाजात तो म्हणाला, कशी आहेस पिल्लू. बाबा, ती आनंदानं उचंबळून बोलली. तिचा आवाज ऐकून केदारचे डोळे वाहायला लागले होते. चेहऱ्यावर हसू आलं होतं. कान, डोळे, त्याचं मन पूर्णपणे त्या फोनमधनं कांचनच्या चेहऱ्याशी एकरूप झालेलं होतं. तिचे हावभाव त्याला डोळ्यांसमोर दिसत होते. डोळे मिटून तो तिचा आवाज ऐकत होता. मी छान आहे बाबा. माझी आठवण येते. खूप येते, पण आई घरी येतच नाही आहे. मी येऊ तुला न्यायला. तो बोलत होता पण फोन बंद झालेला होता. बैठक घ्यायची तर घरी असं मोठं कोणी नव्हतं. सुमनने नातलगांमध्ये गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. लोक उपाय नाही सांगत, उलटा आगीत तेल ओततात आणि मग नसता डोक्याला ताप होतो. जे काही त्यांनी घरी आल्यानंतर तिचा स्वभाव अनुभवला असेल तेवढंच त्या लोकांना ठाऊक. आधी तिला फक्त माहिती होतं, तिने अनुभवलं होतं संपदाचं वागणं. आजूबाजूच्या लोकांना ऐकून चांगलं माहिती होतं. सुमनला दादासाहेबांची याप्रसंगी खूप आठवण येत होती. ते असते तर ही वेळ आलीच नसती कदाचित. पाहता पाहता 15 दिवस होऊन गेले होते. तिकडून काहीच हालचाल दिसत नव्हती. इकडे मात्र यांचा एक एक दिवस कठीण चालला होता. केदारची विचार करून करून मानसिक आणि शारीरिक हालत अतिशय वाईट झालेली होती. त्याच्या काळजीने सुमन, विनूची तब्येतही झटकली होती. तिकडे मीनू ही बेचैन असायची. सतत फोन करून आईची, भावाची चौकशी करत असायची. या लोकांच्या काळजीनं विनूचं मन घरी लागायचं नाही. कोणाला जेवण जात नव्हतं. तोंडाची चव पार निघून गेली होती. मीनूही ताबडतोब नागपूरला निघून आली होती. बैठक करण्याचा दिवस उजाडला. सुमन तिच्याकडे जायला तयार नव्हती. ते लोक फोनवर बोलायला तयार नव्हते. शेवटी विनू, विवेक आणि केदार तिघांनी जायचं ठरवलं. तिच्या घरासमोर विवेकने कार थांबवली तेव्हा संपदा बाहेरच होती. ती कुल्फीच्या ठेल्यावरनं कुल्फी विकत घेत होती. तिघांनी एकमेकांकडे बघितलं. तिच्यावर तर कसलाच परिणाम दिसत नव्हता. एक क्षण इथून परत फिरावं असं केदारला वाटलं, पण त्याचे पाय अडखळले. दारात कांचनला पाहून त्याचं हृदय परत विरघळलं. संपदा रागारागाने या तिघांना आडवी आली. केदारने तिचा हात झटकला आणि तो आत जायला लागला. ती विनूला काही आत येऊ देऊ ना. मी हिला येऊ देणार नाही. केदारनं हात आडवा करून संपदाला अडवलं आणि विनूला आत घेतलं. तिघे जण त्यांच्या घरात स्वतःहूनच जाऊन बसले. हे लोक पाणी विचारतील अशी अपेक्षा त्यांनी केलीच नव्हती, पण कमीत कमी 2 शब्द चांगले बोलतील तर तेही नाही. त्यांचं जणू काही अडलेलंच नाही आहे अशा तोऱ्यात होते ते. घरात गेल्या गेल्या संपदा तोंडाला येईल त्याशिवाय विनूला द्यायला लागली. शिक्षणाचा कुठेही लवलेश दिसत नव्हता. झोपडपट्टीतल्या लोकांकडे कदाचित अशा शिव्या देत असतील. तिची आई विनूवर ओरडून बोलत होती. तूच आहे सगळी करती करवती. तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या संसाराचा विचका झालाय विचका. तू त्या मीनूच्या नवऱ्याला पाठीला घातलंस. तू सुद्धा तशीच आहेस. मग विनया पण खवळली. पण संपदा आणि तिची आई कोणाला बोलायला संधीच देत नव्हत्या. दारात पाऊल टाकल्यापासनं केदारला आणि विनूला फक्त शिव्यांची लाखोली वाहत होत्या.
हे बघा, मी काही इथे तुमच्या शिव्या ऐकून घ्यायला आलेले नाही आहे. जीभ आहे म्हणून पाहिजे ते बोलू नका. स्वतःच्या मुलीला अक्कल शिकवा. आम्हाला भांडण वाढवायचं नाही आहे, आम्ही ते मिटवायला आलो आहे. ती जीव तोडून सांगत होती, पण त्यांच्यासमोर तिचा आवाज पुरतच नव्हता. आली मोठी भांडण मिटवायला. स्वतः भांडणं लावते, उठसूट डोकं भरवते भावाचं, भलं होणार नाही तुझं. हे बघा, कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. मी काही केलेलंच नाही आहे वाईट, तर माझं वाईट व्हायचा प्रश्नच येत नाही आहे. चोराच्या उलट्या बोंबा. विनूलाही ऐकवत नव्हतं म्हणून तीही बोलायला लागली. केदार विनूला गप्प करत होता. हे बघा, आम्ही इथे बोलायला आलोय. शांतपणे काही बोलता येईल का? विवेक बोललेच जरा मोठ्या आवाजात. हे अहो, आत्तापर्यंत आम्ही तुमच्याकडे बघून गप राहिलो होतो, तिची आई विवेकला म्हणाली. ह्यांच्याकडे बघून? त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्याशी संसार करायचा होता का तुमच्या मुलीला? विनूचं बोलणं ऐकून दोघी मायलेकी खूप कलकल करायला लागल्या. काही बोलणार आहात का नाही? आम्ही इथे बोलायला आलोय. मिटवायचंय प्रकरण का नाही मिटवायचं? केदार पुढे काहीतरी बोलणार त्याचवेळी कांचन बाबांना येऊन चिकटली. संपदानं तिला जोरात ओढलं. कुठे जातेस ग लोफर माणसाकडे? इकडे ये. चला विवेक, इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये. हे सगळं समजण्याच्या पलीकडे आहे. वाटलं होतं मुलीला नाही, पण तिच्या आई वडिलांना अक्कल असेल. पण ह्यांना पोरीचा संसार जुळवायचाच नाहीये. केदार हताशपणे म्हणाला आणि संपदा हात दाखवत म्हणाली, चल चला, जा जा. तिघेही बाहेर पडले. काहीच जमलं नाही बघून केदारची चिडचिड व्हायला लागली. त्याला विनूचाच राग आला. कारमध्ये तो विनूला बोलायला लागला. जमलं असतं ग, तू बोललीस ना त्यामुळे सगळं बिघडलं बघ. विनया एकदम आश्चर्यचकित झाली. तिची अशी अपेक्षा नव्हती केदारकडनं. ती रडवेली झाली. माझ्यामुळे मी काय केलं? तू बोलायलाच नको होतंस. तू विवेकला बोलायला द्यायला पाहिजे होतं. म्हणजे ती आणि तिची आई मला वाटेल तशा शिव्या देत होत्या, त्या मी खाऊन घ्यायच्या का? तिला बोलता बोलता रडायला यायला लागलं. ओढणी तोंडाला लावून ती अश्रू पुसायला लागली. घरी गेल्यानंतर सुमन आणि मीनू काहीतरी चांगलं ऐकू येईल या आशेनं अंगणात वाट बघत होत्या. तिघांचे चेहरे बघून त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक हावभाव आले. सगळे आत जाऊन बसले. शांतच होतं. विनूच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. काय झालं मग? कुणीच काही बोलत नाही बघून सुमननी अधीर होऊन विचारलं. विचार केदारला, तो सांगेल. आई, आम्ही निघतो. विनूचा चेहरा उतरला होता ते बघून सुमन गोंधळून गेली. म्हणजे? अगं, माझ्यामुळे सगळं बिघडलंय असं त्याचं म्हणणं आहे. त्याचा संसार माझ्यामुळे खराब झाला असं त्याला वाटतंय. निघतो आम्ही. विवेक आणि विनू निघून गेले. सुमननी केदारला विचारलं, अरे काय झालं? काय बोललास तू तिला? भांडणं मिटवायला गेला होता तुम्ही का आपापसात भांडणं करायला गेला होतात? अगं, ती भांडत राहिली, काहीच बोलणं नाही झालं त्यामुळे. असं कसं अरे? काहीतरी कारण असेल ना. ती का बोलली, त्या काय बोलल्या ते सांग. त्या तयार होत्या का बोलायला? सुमन चिडून बोलली. मीनूनं विनूला फोन लावला. विनू, अगं काय झालंय नेमकं, काही सांगशील का? विनूने तिथे घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. हे बघ आई, अगं त्या संपदाची आई विनूला खूप वाटेल तशा शिव्या देत होती म्हणे. तुझं भलं होणार नाही असं सुद्धा म्हणाली म्हणे. मीनूने सुमनला सांगितलं. मग विनूचं बरोबर आहे. तिचा काय दोष आहे? पण तरीही केदार विनयावर चिडूनच होता. त्याला कसंही करून मामला जुळवायचा होता आणि त्यासाठी विनूनी गप्प बसायला हवं होतं असं त्याला वाटत होतं. तो तोंड केविलवाणं करून बसलेला होता. सुमनला काय बोलावं ते कळत नव्हतं. दोन्ही मुलांमध्ये तिची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली होती. काही न खाता पिता केदारनं आपलं शरीर बेडवर झोकून दिलं. सुमनच्या नाकी न येऊन गेलं त्याला मनवता मनवता. अरे बाळा, खाऊन घे थोडं, होईल सगळं बरोबर. तिला काय माहिती असं होणार? ती तुला साथ द्यायला तुझ्याबरोबर आली होती का नाही? केदार काहीही बोलला नाही. 2-3 दिवस झाले की केदार संपदाकडे फोन करायचा. चुकून कांचननं फोन उचलला तर ती त्याच्याशी बोलायची. सुमनचाही जीव तिच्याशी बोलायला तुटत होता. पाहता पाहता महिना झाला. आता केदारचा धीर सुटत चालला होता. त्याची मानसिक अवस्था बिकट होत चालली होती.
विनूला केदारचं बोलणं खूप जिव्हारी लागलं होतं. त्याचा विचार करून करून कसले कसले दुःखाचे आकार तिच्या मनात दाटून येत होते. तो मात्र एका झटक्यात स्वतःच्या स्वार्थासाठी तिचं काळीज छेदून पार निघाला होता. त्यानंतर तिने फोन केलाच नाही. सुमन तिच्या काळजीपोटी तिला फोन करून समजवायला बघत होती. एका रात्री अवकाळी पाऊस चालू होता. जोरात विजा कडाडत होत्या. केदारची पलंगावर अस्वस्थशी चुळबुळ चालू होती. अचानक तो उठून बसला. मनाशी त्याने काहीतरी निर्णय घेतला. तो खिडकीपाशी गेला. रप रप पावसाच्या धारा पडत होत्या. त्याचं मन अधीर झालेलं होतं. तो बळच पांघरूण घेऊन बेडवर झोपला. कधीतरी त्याला गाढ झोप लागली. सकाळी केदार उठला तेव्हा घरात शांतता होती. विभूती अंगणात खेळत होती. सुमन, मीनू यंत्रवत काम करत होत्या. रात्रीच्या पावसानं वातावरणात गारवा आलेला होता. आजही बाहेर आभाळच आभाळ होतं. चहा पिता पिता त्याने इकडचं तिकडचं न बोलता थेट मुद्द्यालाच हात घातला. आई, मी काय म्हणतो, संपदाला आणि कांचनला घेऊन मी घरी येतो. सुमननी आणि विनूनी झटकन त्याच्याकडे वळून बघितलं. तो म्हणाला, माझी सहनशक्ती संपली आता आई. मलाही वाटतं आपला संसार या दोघींच्या प्रमाणे व्हावा. ठीक आहे, ये घेऊन. सुमननी आढेवेढे न घेता संमती दिली. तिलाही आता या वातावरणाचा कंटाळा आला होता. कुणीतरी नमतं घ्यायला लागणारच होतं. केदारची अवस्था बघून तिलाही हे आता नकोसं झालं होतं. तो हरला होता परिस्थितीपुढे. त्याच्या सुखासाठी तिनेही त्याला साथ द्यायचं ठरवलं. मीनूला मात्र ते पटलेलं नव्हतं, पण तिलाही दुसरा पर्याय कळत नव्हता. भावाच्या सुखासाठी तीही तयार झाली. फक्त प्रश्न होता तो सुमनचा. पण आईला त्रास नको व्हायला परत. मी वरच्या 2 खोल्यांमध्ये चालली जाईन राहायला. तशी मी मागेच जाणार होती. नाही नाही, असं नाही करायचं आई. हे बघ, तू तू जर मला साथ देणार नसशील ना तर मी नाही आणत तिला. केदार भावना विवश होऊन म्हणाला, अरे तिला आवडत नाही माझं काही. वादविवाद टाळण्यासाठी मी आपली वेगळी राहते. आपण पटवून घेऊ ना. तो ऐकत नव्हता, पण तिला मात्र धडकी भरलेली होती. विवेक आणि विनूला काय सांगायचं, त्यांच्याशी आता कसा सामना करू मला कळत नाही. नको काळजी करू, मी बोलीन त्यांच्याशी, सुमन म्हणाली. तिचं लक्ष मीनूकडे गेलं. तिने मीनूला शपथ घातली, विनूला यातलं काही सांगू नकोस. म्हणजे आई, तू विनूशी खोटं बोलणार? अगं बाई, पर्याय आहे का आपल्याकडे? करा काय करायचंय ते. मीनू रागात म्हणाली. विनू सोफ्यावर शून्यात बघत बसली होती. फोनची रिंग वाजल्यामुळे ती दचकली. तिने फोन घेतला. हॅलो. हॅलो, अगं आई बोलतीये. बोल. नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद नसल्यामुळे सुमन तिला म्हणाली, अजून नाराज आहेस? नाही ग, नाही, बोल. तिचे मामा आले होते घरी, माफी मागत होते त्यांच्या वतीने. मीनू रागाने आईकडे बघत होती. फक्त केदारसाठी असतं तर तिला काही वाटलं नसतं, पण त्या नालायक बाईसाठी आपल्या आईला कुठल्या थराला जायला लागलं याचं तिला वाईट वाटत होतं. आईची दयासुद्धा येत होती. हो का? सुमनला वाटत होतं विनू आणखीन उत्सुकतेनं पुढं विचारेल, पण तिने विचारलं नाही. शेवटी तिनेच सांगितलं, हो, तिची आई घेऊन येणार आहे घरी. हो का? छान छान. केदारला खूप संकोचल्यासारखं होतंय. विवेकशी कसा सामना करायचा ते कळत नाही त्याला. विवेकशी? माझ्याशी नाही? म्हणजे मी धरणीतच नाही आहे. तिच्या मनात विचार आला. तिचे डोळे भरले. विनू, आता तू येणार नाहीस का ग घरी? विनूच्या डोळ्याला झरा लागला आईचं बोलणं ऐकून. रागही होताच. तिला काय बोलावं कळत नव्हतं. आई, अगं तूच येत जा ना आमच्याकडे. तिने रिसिव्हरवर हात दाबून ठेवला आणि हमसून हमसून रडायला लागली. काहीतरी हातातनं निसटल्यासारखी. पलीकडनं सुमन हॅलो हॅलो करत राहिली होती. विनूनी फोन बंद करून टाकला. मीनू मुंबईला गेली. तिथून 4-5 दिवसांनी केदार संपदा आणि कांचनला घरी घेऊन आला. गाडीवरून उतरल्याबरोबर कांचन धावत सुमनकडे आली. आजी आजी म्हणून तिच्या गळ्यात पडली. सुमनला त्या क्षणी आठवलं, श्रीसुद्धा असाच धावत यायचा आजी आजी करत. पाठोपाठ केदार, संपदा हसत हसत आले.
धूळ झटकल्यावर जसं स्वच्छ स्वच्छ वाटतं ना, तसं घरात चक्क वाटायला लागलं होतं. कांचन इकडे तिकडे पळत होती. घराला घरपण आलं होतं. पण सुमनच्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात दुःख होतं. ती सतत कुठेतरी नजर लावून बसायची. चेहऱ्यावर खोटं आसू आणून वावरताना तिला आतमध्ये खोल वेदना होत होत्या. आता संपदाही खुश राहत होती. घरातल्या प्रत्येक कामामध्ये ती रस घेत होती. आल्या गेल्याचं मन देऊन करत होती. आजूबाजूच्या लोकांशी हसून बोलायला लागली होती. सुमन मात्र आतल्या आत झिजत होती. रोज ती संध्याकाळी मंदिरात जायची. मी त्यावेळी नेमकी मुलीकडे गेली होती. इंदूची पण आजकाल मंदिरात भेट होत नसे. तिने डॉक्टर देशपांडेंशी लग्न केल्यापासून तिच्या मंदिरात यायच्या वेळा बदललेल्या होत्या. कधीतरी भेट व्हायची, नाहीतर फोनवर बोलणं व्हायचं. सुमन अधूनमधून मंदिरातनं विनूकडे जायची. विनूकडे आजकाल संपदा हा विषय नसायचा. मायलेकी आजकाल पहिल्यासारखं मनातलं मोकळंपणे बोलत नव्हत्या. मनात साचलेलं खूप असायचं, पण ते ओठावर आणायला टाळायच्या. केदारचंही विनूकडे जाणं कमी झालं होतं. मनात आलं तर चांगलं बोलायचा, मनात आलं तर हिडीस करायचा. श्री केतकीचंही तो पहिल्यासारखं लाड करत नव्हता. पोरंही मामा मामा म्हणत त्याच्याकडे धाव घेत नव्हती. त्या दिवशी सुमन विनूकडे गेली तेव्हा पोर्च आणि हॉलचं दार बंद होतं. बेल वाजवली तर केतकीनं दार उघडलं. आई नाही आहे का गं घरी? सुमन आत येत म्हणाली. आहे की, ये की आजी. घरात आली तर तिला शुकशुकाट वाटला. केतकी आणि श्री टी व्ही बघत होते. अगं केतू, आई कुठे आहे? आई झोपली आहे, ताप आहे तिला. श्री टी व्हीवरचं कार्टून बघत म्हणाला. सुमन बेडरूममध्ये गेली. विनू पांघरून येऊन झोपली होती. तिने विनूच्या कपाळाला हात लावून बघितलं. आईच्या स्पर्शाने विनू जागी झाली. अगं आई, तू कधी आलीस? ती उठून बसत म्हणाली. अगं उठतीयस कशाला? झोपून राहा. कधीपासनं येतोय ताप? कालपासनं येतोय ग. मग डॉक्टरांच्याकडे गेली होतीस? नाही, मी घेतलं औषध. नाही ताप उतरला तर जाईन उद्या डॉक्टरांच्याकडे हे आल्यावर. म्हणजे विवेक इथे नाही आहेत? नाही, ते पुण्याला गेलेत. अगं मग मला का नाही सांगितलंस? सुमनच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती हळव्या आवाजात तिच्या डोळ्यात बघत म्हणाली होती. विनू काहीच बोलली नाही. तिने विषय टाळला आणि विचारलं, आई तू कशी आहेस? मी ठीक आहे. विचारावंसं वाटत नाही आहे, पण तरीही. घरी ठीक आहे सगळं? हो. सुमनच्या पदराच्या खाली कुठेतरी दाबत दुखल्यासारखं डोळं मिटत होती. काय झालंय? अगं इथे छातीत फोड झाल्यासारखं दुखतंय. डॉक्टरांना दाखव. दाखवीन. नक्की ना? नाहीतर मी येईन ना बरोबर? अगं होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे गेले होते, त्यांनी दिलंय औषध. बरं, नाहीतर मग मला सांगा आई. अगं तसंही सध्या कुठे वेळ आहे मला. तिला दिवस गेलेत ना. अच्छा, कितवा महिना आहे? दुसरा. मग तू तिच्यासाठी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार आहेस का? सुमनने आवंडा गिळला. काय करायचं माझं आता? घरात सगळं छान सुखी असलं म्हणजे झालं. झटकन गेलेली बरी. कोणाला काही करायला लागू नये माझं बास. अगं असं का म्हणतेस? घरी ठीक आहे ना आता? हो ग. सुमन पदराचं टोक गुंडाळत म्हणाली. हाताची मूठ उलटी ओठावर ठेवून विचार करत विनू आईकडे बघत होती. नक्की ना आई? सुमन घसा खाकरत म्हणाली. आता तिला कसली आडकाठी नाही ना. सगळं रान मोकळं आहे. लाड चाललेत राणी सरकारांचे. तिची आईच नवस म्हणाली आहे म्हणे. मुलगा झाला तर आपल्या घरी गोकुळाष्टमी सुरू करणार आहे. हो का? आपल्या घरी काय करायचं काय नाही हे पण तिची आई ठरवणार का आता? जाऊ दे विनू, नको डोक्याला ताप करून घेऊस. तुला काहीतरी खायला करून देऊ का? नको. श्री करतो की आता. श्री सरबत करतो का रे पिल्लू आजीसाठी? आई मी करू का? केतकी म्हणाली. नको, दादाला करू देत. श्री पटकन उठला. आजीसाठी सरबत आणि फरसाण खायला घेऊन आला. सुमनला घरी जायची इच्छा होत नव्हती. जड पावलांनी ती उठली, जायला निघाली. जाताना पोरांचे पापे घेतले. विनू काही लागलं तर सांग हं. हो, आणि परत ये. मला बरं वाटलं की आपण गायनोकॉलॉजिस्टकडे जाऊ. बरं ठीक आहे, येते हो. असं म्हणाली आणि सुमन तिथनं बाहेर पडली.
श्रोते हो, तुम्ही ऐकताय अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी. कशी वाटते कमेंट करून जरूर जरूर कळवत राहा. कथाप्रेमींमध्ये ही कादंबरी शेअर करायला काहीच हरकत नाही. भेटूयात उद्या पुढचा भाग ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.